सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। हर कदम पर यहाँ अब जान का खतरा है, सोच समझकर अब हमें सही फैसला लेना है। सावधान हो जाए इस देश की बेटी, क्योंकि शरीर के हवस में तुम्हारी जान जाने वाली है, तुम्हारी जान जाने वाली है। मित्रांनो, जगाच्या पाठीवर दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक लोकसंख्या असलेला आणि त्या लोकसंख्यामध्ये भन्नाट अशी तरुणांची संख्या म्हणून नावारूपाला आलेला सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा अर्थात आपला भारत देश, अशा बलाढ्य भारत देशामध्ये महिलांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। महिलांच्या संरक्षणासाठी आणि तिला सक्षम स्वावलंबी बनवण्यासाठी आज आपण अनेक कार्यक्रम उपक्रम आयोजित करतो। आज ही वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यामागचा उद्देश सुद्धा हाच आहे। एकीकडे महिलांना आम्ही आया बहिणींचा दर्जा देतो, परंतु दुसरीकडे याच महिलांवर आमच्यासारखी पुरुष जात ज्यावेळेस अन्याय अत्याचार करायला लागते, तिच्या अब्रूची लक्तर गावच्या वेशीवर टांगायला लागते, त्यावेळेस इथल्या न्यायव्यवस्थेची लेखणी त्या महिलांना न्याय देऊ शकेल की नाही हे समजत नाही। हातात मेणबत्ती घेऊन हळहळ व्यक्त करत बसण्यापेक्षा जो महिलांवर अन्याय अत्याचार करेल त्याला त्याची लायकी तिथंच दाखवून देणं गरजेचं आहे। शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची वागीण जेव्हा लुगड्याचा पदर कमरेला खवेल आणि ज्या हातामध्ये बांगड्या भरल्या त्याच हातामध्ये समशेर घेऊन अन्याय अत्याचाराविरुद्ध लढायला ताटमान्याने उभा राहतील, त्यावेळेस महिलांवरील होणारा अन्याय अत्याचार हा कमी झाल्याशिवाय राहणार नाही। अगदी याच विषयाची चिकित्सा दिलेल्या विषयाच्या माध्यमातून आपल्यासमोर करण्यासाठी उभा आहे। नमस्कार, सांकेतिक कोड क्रमांक 11 संतोष स्वाती भीमराव राजगुडे विषय मांडतोय, महिलांवर होणारे अत्याचार व उपाय। मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल की विषयाच्या सुरुवातीलाच मी माझं नाव सांगताना माझ्या वडिलांबरोबरच माझ्या आईचं सुद्धा नाव सांगितलं। खरं तर 11 मार्च 2024 रोजी राज्य शासनाने घेतलेला नवीन संकल्प हा आजच्या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये महिलांना ताटमानाने आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जगण्याचं नवं बळ देतो। स्वतंत्र प्राप्तीनंतर 76 वर्षामध्ये देशाने केलेल्या एकंदरीत प्रगतीचा विचार करत असताना महिलांच्या सक्षमतेचा सखोल विचार करणं गरजेचं आहे। गेल्या काही महिन्यातील आणि गेल्या काही दशकातील विशेषतः मणिपूरमधील स्त्रियांवरील होणारा अन्याय अत्याचाराचा आलेख पाहिला तर आपण स्त्रियांचा सर्वांगीण विकास सोडा, परंतु मूलभूत हक्काची पायमल्ली करण्यात जगात अग्रेसर ठरत आहोत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। स्त्री पुरुष असमानतेला काही अपवाद सोडला तर सगळ्याच धर्माचं अधिष्ठान आहे। रामायण महाभारत या महाकाव्याच्या काळापासून ते हजारो वर्षापासून चालत आलेल्या जुन्या रूढी परंपरा यातून जगभरातील पुरुष सत्ताक समाजाने स्त्रियांचे शोषण केले आहे। खऱ्या अर्थानं भारतीय काँग्रेस गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली देशातील ऐतिहासिक स्वातंत्र्य लढ्यात या मातीतील महिला प्रथम घराबाहेर पडल्या। महाराष्ट्रातील शाहू फुले आंबेडकर रानडे कर्वे यांच्यासह राजा राम मोहन राय आदींनी स्त्रीमुक्तीची केवळ मान्य न करता समाजात ती आचरणात आणण्यासाठी अतोनात प्रयत्न सुद्धा केले। महिलांवर होणारा अत्याचार हा आजही या जगातील प्रगतशील देशासह अप्रगत देशामध्ये संवेदनशील मुद्दा आहे। कधी परंपरेच्या नावाखाली तर कधी धार्मिक चालीरीतीच्या नावाखाली महिला आणि मुलींवर अन्याय अत्याचार होत आहे। त्यामुळे जगभरातील हे महिला अत्याचाराचे सत्र कधी संपुष्टात येईल हे ठामपणे सांगणं कठीणच आहे। जगातील प्रत्येक देश कितीही प्रगतीच्या शिखरावरती पोहोचला तरी सुद्धा महिलांवर होणारा अत्याचार ही समस्या म्हणून मोठी कायम आहे। आणि म्हणूनच ही समस्या जर आम्हाला दूर नाही करता आली तर धर्मसत्ताक मानसिकता आणि भांडवलशाहीची मूल्य समाजमनाचा कब्जा घेतील, तेव्हा राज्यघटनेला बगल देऊन आपण स्त्री अत्याचाराची विषारी बीज या महाराष्ट्राच्या मातीत पेरत जाऊ आणि कितीही आर्थिक प्रगती केली तरी सुद्धा सामाजिक स्तरावर मात्र रानटीच राहू यात शंका नाही। मित्रांनो, या मातीमध्ये परस्त्रीला सुद्धा माते समान दर्जा दिला जातो, परंतु याच ओळींना काळीमा फासणारी घटना गेल्या 10 ते 20 दिवसापूर्वी झारखंडमध्ये घडली। एक स्पॅनिश महिला भारतामध्ये फिरण्यासाठी येते काय, तिच्याच नवऱ्याच्या डोळ्या देखत तिच्यावर सामूहिक बलात्कार होतो काय आणि अशी गंभीर डोळ्यांचा थरकाप उडवणारी परिस्थिती असताना देखील ती महिला भेगाळलेल्या अवस्थेत पोलिसांकडे जाते काय आणि आपल्या डोळ्यांदेखत घडलेला सगळा प्रसंग त्यांना सांगते काय। अगदी अलीकडच्याच 10 दिवसापूर्वी घडलेली आणखी एक घटना म्हणजे एक सरफराज नावाचा मुलगा एका आरती नावाच्या मुलीला पळवून घेऊन येतो आणि आपल्यासह आपल्या मित्रांसोबत तिच्यावर सामूहिक बलात्कार करतो आणि तिचा खून करून तिचा मृतदेह जंगलात फेकून देतो। मित्रांनो, हे सगळं घडल्यानंतर मनाला एकच प्रश्न पडतो की आज माणसाची संवेदनशीलता हरवत चालली आहे का। या सर्व गोष्टीतून एकच गोष्ट स्पष्ट होते की आजची स्त्री ही फक्त मनाने सक्षम झालेली आहे, परंतु आजची स्त्री ही ज्यावेळेस मनगटाने सक्षम कणकर आणि बुद्धीने चातुर्य दाखवत तिला प्रसंगावधान राखता आलं तर मला वाटतं महिलांवर होणारा अन्याय अत्याचाराचा आकडा कमी आणि अशा अनेक घडणाऱ्या घटनांना आळा बसल्याशिवाय राहणार नाही। मित्रांनो, वेळेचं भान ठेवून विषयाचा शेवट करत असताना मला फक्त एवढंच सांगायचं आहे की महिलांवर ॲसिड हल्ला
बलात्कार, शारीरिक हिंसा, मानसिक हिंसा, लैंगिक अत्याचार, अनैतिक संबंध, गर्भधारणा, स्त्रीभ्रूण हत्या, अपहरण करणे, छेड काढणे, मानसिक छळ, सतत जाणून बुजून त्रास देणे, बालविवाह, हुंडा अशा एक ना एक अनेक अत्याचाराला आजची स्त्री बळी पडत आहे. जुन्या कर्मठ रूढी परंपरामध्ये गुरफटलेला समाज आज महिलांना चार भिंतीच्या आत कैद करून तिच्या पंखांना बळ देण्याऐवजी तिला कमकुवत करत आहे. आणि म्हणूनच ही माणसाची हरवलेली मानसिकता बदलायची असेल तर आज आपण विज्ञानाची कास धरणं खूप गरजेचं आहे. महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरच महिलांचं सबलीकरण होणं गरजेचं आहे. महिलांच्या संरक्षणासाठी नवनवीन कायदे व नवीन तरतुदी लागू होणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं गरजेचं आहे. विचार मांडणारी, आवाज उठवणारी, प्रश्न विचारणारी, हक्कासाठी रस्त्यावर उतरणारी, नाही म्हणायचं धाडस ठेवणारी, जुन्या कर्मठ रूढी परंपरा मोडून टाकणारी, पुरुषाची किंचितही गरज नसणारी अशा महिला कधीच अन्याय अत्याचाराला बळी पडणार नाहीत यातील मात्र शंका नाही. परंतु यासाठीच आजच्या स्त्रीनं आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवत अभिमानाने, स्वाभिमानाने आणि ताटमानाने आणि तितक्याच जिद्दीनं पेटून उभा राहणं गरजेचं आहे. तरच महिला अत्याचाराचे हे चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही. शेवटी जाताना इतकाच माफक आशावाद, उंच भरारी घेण्यासाठी आणि तिच्या पंखांना बळ देण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध राहूया. मनपूर्वक धन्यवाद.